हे बघा, the angle of contact between glass and water is 0 degree. ग्लास आणि वॉटर मध्ये 0 डिग्री आहे. वॉटर रायझेस इन ग्लास कॅपिलरी अप टू 6 सेंटीमीटर. मी अगोदर ग्लास मध्ये कॅपिलरी मध्ये काय होतं, वॉटर होतं. त्यावेळी सरफेस टेन्शन इज टी. हे पहिल्यांदा वॉटर बरोबर दिले. अनादर लिक्विड ज्याचं सरफेस टेन्शन किती आहे, 2T आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 60, बट रिलेटिव्ह डेन्सिटी इज 2. विल राईज इन अ सेम कॅपिलरी अप टू, म्हणजे एच विचारले. ओके, मग ह्यामध्ये कुठला फॉर्म्युला तुम्हाला युज करायचा बघा, लक्ष द्या. फॉर्म्युला युज करायचा एच साठी. कुठला? कॅपिलरी राईजचा फॉर्म्युला काय असतोय, 2T कॉस थीटा डिवाइड बाय काय, रो जी आणि आर. बरोबर. बट ह्यामध्ये रिलेटिव्ह डेन्सिटी दिले, त्यामुळं रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, रिलेटिव्ह डेन्सिटी WR, डेन्सिटी ऑफ दॅट मटेरियल विथ रिस्पेक्ट टू वॉटर. बरोबर आहे की नाही, इज इट राईट? आणि त्यामुळं रो किती येणार, रो आर इंटू रो डब्ल्यू. राईट, गेट. रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ वॉटर काय येणार, रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ वॉटर काय येणार, रो डब्ल्यू अपॉन रो डब्ल्यू म्हणजे 1 असते, विसरू नका. वॉटरची रिलेटिव्ह डेन्सिटी. इज इट क्लिअर? मग फॉर्म्युला कसा होईल, एच इज 2T कॉस थीटा बरोबर, डिवाइड बाय रोच्या ऐवजी रिलेटिव्ह डेन्सिटी इंटू डेन्सिटी ऑफ वॉटर जी आणि आर. बरोबर, इज इट राईट? आता मला सांगा, रिलेटिव्ह डेन्सिटी फक्त वेगळी असणार, टेन्शन वेगळं आहे आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वेगळा आहे. रेडियस 30 ट्यूब आहे, जी सेम आहे. म्हणजेच काय, आपण असं म्हणू शकतो, एच इज प्रपोर्शनल टू व्हॉट, टी कॉस थीटा डिवाइड बाय व्हॉट, बाकी सगळं कॉन्स्टंट आहे. इज इट क्लिअर? ओके, डेटा वाईज बघा. यस, युझिंग दिस आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं. मग यामध्ये एक आहे वॉटर, आणि दुसरं आहे एक लिक्विड. डेटा मला सांगा, तुमच्याकडे प्रॉब्लेम आहे. वॉटरचं काय दिलंय, थीटा दिलाय 0, थीटा ऑफ वॉटर 0 आहे, आणि थीटा ऑफ लिक्विड किती आहे, 60. सरफेस टेन्शन ऑफ वॉटर T आहे, and that of liquid 2T आहे. बरोबर ना? आणि आर नाही, आर कॉन्स्टंट आहे. देन रिलेटिव्ह डेन्सिटी दिले, रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ लिक्विड दिले, दॅट इज 2.
and relative density of water 1 असते. चला, अंडरस्टूड. 2 कॉन्स्टंट, रो डब्ल्यू कॉन्स्टंट, जी कॉन्स्टंट, आर कॉन्स्टंट. त्यामुळं सॉरी हाईट दिले, हाईट ऑफ वॉटर किती आहे 6 आणि हाईट ऑफ लिक्विड फाइंड करायचं. इज इट राईट? बरोबर आहे की नाही? हाईट ऑफ वॉटर दिले क्लिअरली 6 सेंटीमीटर आणि आपला आन्सर फाइंड करायचा आहे इन सेंटीमीटर 1.5, 2, 3 and 4. ओके, सॉल्व करूया मग. तर HL बाय फॉर्म्युला, हा फॉर्म्युला यूज करायचा आहे ह्याच्यावरनं. HL फाइंड करायचंय डिवाइड बाय HW. काय येणार? पहिल्यांदा टेन्शन, डायरेक्ट रिलेशन TL बाय TW. बरोबर. त्यानंतर कॉस रिलेशन डायरेक्ट, कॉस थीटा L बाय कॉस थीटा W. आणि रोचं रिलेशन इनवर्स आहे. इनवर्स त्यामुळे रो ऑफ वॉटर, रिलेटिव्ह ऑफ वॉटर डिवाइड बाय रिलेटिव्ह ऑफ लिक्विड. राईट. आता फक्त तुम्हाला व्हॅल्यू पुट करायचं. HL बाय 6 TL2TI बाय T. cos theta L cos 60 divided by cos 0 into next 1 divided by 2. May T get cancel, as this 2 also get cancel. So किती आले 6 into cos 60 किती आहे हाफ. cos 60 व्हॅल्यू पुट केली तेव्हा आन्सर आलं किती 3 सेंटीमीटर. अंडरस्टूड? इज इट क्लिअर? सो आन्सर इज 3 सेंटीमीटर. प्रॉब्लेम नंबर किती होता 139. 139 चा आन्सर 3 सेंटीमीटर, ऑप्शन सी.